पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची येणाऱ्या दिवसामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरती निघणार आहे आणि त्याचबरोबर जे जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 20 ते 25 हजार प्लस जागांसाठी ही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची भरती निघणार आहे। कारण की त्या संदर्भात अपडेट आलेला आहे, तर ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये आणि सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये पेपर नाही, ग्राउंड नाही, उंचीची काही अट नाही, त्याचबरोबर मुलाखत इंटरव्ह्यू नाही आहे। तर आपले या भरतीमध्ये डायरेक्ट सिलेक्शन होते 10वीच्या पर्सेंटेजवर, 10वीच्या टक्केवारीवर आपल्या या भरतीमध्ये सिलेक्शन होते। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा 12,000 ते 29,000 पर्यंत, 10,000 ते 24,000 पर्यंत अशा प्रकारे आपल्याला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये पगार भेटते। आणि सरकारी नोकऱ्या किती झालं तर आणि अशातच भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची ही नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे। तर मेन आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि ते अपडेट सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि एससी कॅटेगरीसाठी जे वयोमर्यादा आहे 18 ते 45 वर्षापर्यंत आणि ओबीसी कॅटेगरीसाठी जे वयोमर्यादा आहे 18 ते 43 वर्षापर्यंत आणि ओपन कॅटेगरीसाठी जे वयोमर्यादा 18 ते 40 वर्षापर्यंत। आणि फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी लागते आणि एससी कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा आपल्याला फी लागणार नाही आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल, एससी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही ओपन एसबीसी एससीबीसी कोणती कॅटेगरी असाल तर 1 रुपया सुद्धा फी महिला उमेदवारांना यामध्ये लागत नाही। तर यामध्ये 3 पद आहे। पहिले जे पद आहे हे बीपीएमचं पद आहे, त्याला ब्रांच पोस्ट मास्टर म्हटलं जाते। तर यामध्ये जो आपल्याला पगार भेटणार आहे 12,000 ते 29,000 पर्यंत, हे हायफाय पद यामध्ये आहे। त्यानंतर दुसरं जे पद आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, तर यामध्ये जे पगार आपल्याला भेटणार आहे 10,000 ते 24,000 पर्यंत पगार भेटणार आहे। आणि तिसरं जे पद आहे तर ते आहे डाक सेवकचं। डाक सेवक पदामध्ये जो आपल्याला पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 पर्यंत या ठिकाणी पगार भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा अपडेट आला आहे, तर ते अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर या ठिकाणी दाखवून देतो आणि काय ह्या मागचं या ठिकाणी म्हणणं आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगून देतो। तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, हे या ठिकाणी जे डाक भवन संसद मार्गमधून जे हे पत्रक या ठिकाणी आलेलं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया संचार मंत्रालय डाक विभागचं हे पत्रक या ठिकाणी आलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सब्जेक्ट या ठिकाणी दिलेला आहे जीडीएस रूल 3 ऑनलाइन ट्रान्सफर सायकल ऑक्टोबर 2025 शेड्यूल ऑफ ॲक्टिव्हिटीज। सर मॅडम, with the rollout of IT 2.0 the online portal for transfer of GDS under limited transfer facility rule 3 shall be open of submitting application by GDS and processing by the divisions WEF 21 of October 2025 the schedule of different activities will be ॲज फॉलोज। तर या ठिकाणी काय म्हटलं आहे की जो विषय आहे हा जीडीएस नियम 3 ऑनलाईन हस्तांतरण सायकल ऑक्टोबर 2025 उपक्रमाचे वेळापत्रक आहे। आणि त्यानंतर सर मॅडम IT 2.0च्या अंमलबजावणीसह मर्यादित हस्तांतरण सुविधा नियम 3 अंतर्गत जीडीएस हस्तांतरणासाठी ऑनलाईन पोर्टल जीडीएसद्वारे अर्ज सादर करण्यासाठी आणि विभागाद्वारे प्रक्रिया करण्यासाठी 21 ऑक्टोबर 2025 पासून खुले केले जाईल आणि विविध उपक्रमाचे वेळापत्रक खालील प्रमाणे असेल। आणि तुम्ही या ठिकाणी खालील प्रमाणे या ठिकाणी तुम्हाला वेळापत्रक दिसत असेल, सी अपडेशन बाय डिव्हिजन्स युनिट 21 ते 27 ऑक्टोबर म्हणजे काय म्हटलं आहे विभाग युनिट्सनुसार रिक्त पदांचे अद्ययावतन 21 ते 27 ऑक्टोबर पर्यंत। आणि दुसरं जे यामध्ये म्हटलं आहे इंग्रजीमध्ये तुम्ही बघू शकता, मंडळाद्वारे रिक्त जागा मंजूर ज्या असणार आहे 28 ते 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत RS
HRRMS मधील GDS डेटामध्ये हस्तांतरण आणि बदल करू इच्छिणाऱ्या GDS अर्जदारांकडून ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज सादर करणे जर असेल तर 3 ते 12 नोव्हेंबर 2025 आणि त्याचबरोबर उमेदवाराने आधीच सादर केलेल्या अर्जामध्ये एक वेळ सुधारणा पर्याय पसंती बदलण्यापूर्वी मर्यादित 13 ते 15 नोव्हेंबर 2025 आणि विभागाकडून ऑनलाईन अर्जाची पडताळणी 17 ते 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत आणि बदल्यांची ऑनलाईन यादी मंजूर 26 नोव्हेंबर 2025 आणि रद्द करण्याची विनंती जर असेल तर सादर करणे 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 आणि विभाग युनिट्स अंतिम सवलत आदेश जारी केल्याची जी तारीख असणार आहे 3 डिसेंबर 2000 पासून आणि GDS मधून मुक्तता मानण्यात आलेले मुक्तता करण्याची अंतिम तारीख असणार आहे 15 डिसेंबर 2025 हे असणार आहे। तर हे काही पत्रकमध्ये या ठिकाणी दिलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर पहा याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो ही जी भरती हे जून जुलै महिन्यामध्येच निघाली असते। IT 2.0 सॉफ्टवेअर अपडेटिंगचं काम आलं होतं आणि हे काम जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी खतम या ठिकाणी आता झाला। एक लक्षात ठेवा 21 ऑक्टोबरला हे पोर्टल या ठिकाणी ओपन होत आहे। तर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो काम त्या ठिकाणी चालू आहे आणि हे सर्व काही प्रोसेस आहे तर हे डिसेंबर महिन्यापर्यंत या ठिकाणी चालणार आहे। तर ह्या पत्रकमध्ये या ठिकाणी दिला आहे 15 डिसेंबर पर्यंत हे या ठिकाणी प्रोसेसर या ठिकाणी चालणार आहे आणि त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो नवीन पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची जी भरती आहे 2026 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी निघणार आहे। जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे कारण की पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची जी भरती आहे 2026 मध्ये जानेवारी महिन्यात निघणार आहे। पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ही भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। 20 ते 25,000 प्लस जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघू शकते किंवा 30,000 जागांसाठी सुद्धा ही भरती निघण्याचे दाट शक्यता यामध्ये आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर काम कोणतं आपल्याला करावं लागणार आहे। BPM मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं ब्रांच पोस्ट मास्टर मध्ये पगार 12,000 ते 29,000 पर्यंत भेटणारच आहे। पण यामध्ये जे काम असणार आहे ऑनलाईन ऑफलाईन देणनेचं काम करावं लागणार आहे। डाक उत्पादन आणि सेवांचं वितरण करावं लागणार आहे। रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस मोबाईलचं ध्यान ठेवावं लागणार आहे। त्यानंतर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार 10,000 ते 24,000 पर्यंत भेटणार आहे आणि यामध्ये जे आपल्याला काम करावं लागणार आहे तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, सरकारी योजनेचा घरी घरी जाऊन आपल्याला प्रचार प्रसार या ठिकाणी करावं लागणार आहे। तर हे काही काम आपल्याला असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या पदामध्ये करावं लागणार आहे। आणि डाकसेवक पदामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर डाकसेवक मध्ये जे आपल्याला काम करावं लागणार आहे स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, त्याचबरोबर डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं आपल्याला काम करावं लागणार आहे। हे काही काम आपल्याला पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक मध्ये करावं लागणार आहे आणि डाकसेवक मध्ये जो पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 पर्यंत यामध्ये पगार भेटणार आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण प्रक्रिया आहे। तर नवीन जी भरती निघणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची जानेवारी महिन्यामध्ये निघणार आहे, एक तर 7 तारखेच्या अंदर निघू शकते किंवा 15 जानेवारीच्या अंदर सुद्धा ही भरती या ठिकाणी निघण्याची दाट शक्यता आहे। आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओ थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय